आज त्यांना गोव्याला जायचंय म्हणून 4 वाजता उठून त्यांनी त्यांचं सगळं आवरून घेतलं होतं आणि देवाची देवपूजा पण करून घेतली. 5 वाजता श्रावू, तिचा मामा आणि मी आम्ही सगळेजण उठून बसलो. आता पप्पांनी नवीन ड्रेस घातलेला आहे. श्रावूला समजलं म्हणजे पप्पा कुठेतरी बाहेर जाणार आहे. तिने रडून रडून इतका त्रास दिला की बस शेवटी पप्पाला बाय केला आणि नंतर झोपी गेली. उठल्यानंतर मात्र आज मामाला धरलं होतं तिने, कारण की मामाला 2 दिवस सुट्टी आणि मामा घरी असला म्हणजे सगळं काही खाणंपिणं आमचं मामाकडं असतं. तर आज रक्षाबंधन पण आहे, पण शनिवारचं रक्षाबंधन आम्ही काही केलं नाही. तरी स्पेशल दिवस तर आहे म्हणून म्हटलं चल आम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन. सगळं आवरून आम्ही गेलो होतो तपोवनमध्ये आणि नुकतीच आरती चालू झालेली होती. तिथं आरती वगैरे केली आणि त्यानंतर मस्त नदीवरती गेलो. आता नदीवरती गेल्यानंतर झुळझुळ वाहणारं पाणी, शांत अशी हवा आणि निवांत वातावरण. इथं बराच वेळ बसलो. श्रावूची मात्र इथं मस्त असे चिप्स खायचं काम चालू होतं. थोडाफार नाश्ता वगैरे केला, थोडेसे फोटो क्लिक केले. बराचसा अंधार पडला होता. आता घरी जायची वेळ आली, पण मॅडमला काही घरी यायची इच्छा नव्हती. इकडे पळ तिकडे पळ, अजिबात घरी येत नव्हती. बळच तिला धरून घरी आणलं. आता मामाने आम्हाला एवढं छान फिरवलंय, ट्रीट केलंय, तर म्हटलं चला त्याला पण त्याच्या आवडीचं काहीतरी आपण खाऊ घालूया. घरी येऊन त्याच्यासाठी मस्त व्हेज बिर्याणी बनवली आणि त्याला ती इतकी आवडती की बस. आणि खरंच टेस्टी झाली होती. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चलो बाय.